कंबर दुखून हैराण झाला आहात का? काय तुम्ही डोकेदुखीपासून परेशान आहात? काय तुमच्या अंगावर सूज आहे? काय तुमच्या नसा दबलेल्या आहेत किंवा डोकेदुखीने त्रास देत आहे? माझ्याकडे एक साधा घरगुती उपाय आहे. हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नाही. हा उपाय सूज कमी करण्यास आणि दबलेल्या नसा उघड्या करून देण्यास मदत करू शकतो. जर तुम्हाला डोकेदुखी आणि मानेजवर दाब जाणवत असेल तर हा उपाय रक्तप्रवाह सुधारू शकतो आणि आराम देऊ शकतो. हे करण्याचा उत्तम वेळ म्हणजे दुपारी जेवणानंतर अर्धा तास. तर कंबरदुखी, डोकेदुखी आणि दाबलेल्या मज्जातंतूंसाठी तुम्हाला हे लागेल 2 चमचे हळद, 2 चमचे कोरफडीचा गर, शुद्ध खोबरेल तेल. पायरी ही प्रक्रिया दुपारी जेवणानंतर अर्धा तासाने सुरू करा, जेव्हा रक्तप्रवाह वाढतो आणि दाबलेले मज्जातंतू उघडण्यास आणि सूज कमी करण्यास मदत होते. पायरी हळद आणि कोरफडीचा गर एकत्र करून पेस्ट बनवा आणि थोडा वेळ तशीच ठेवा. पायरी ही पेस्ट मानेच्या बाजूने कमरेपर्यंत आणि खशापासून पोटापर्यंत लावा. तसेच दोन्ही हातांवर लावा आणि अर्धा तास बसा किंवा झोपा. पायरी पेस्ट सुकल्यानंतर अर्धा कप खोबरेल तेल घ्या आणि मानेपासून कमरेपर्यंत आणि खशापासून पोटापर्यंत दोन्ही हातांचा मालिश करा. यासाठी तुम्हाला कुटुंबातील एखाद्या सदस्याची मदत लागू शकते. पाहिल्याबद्दल धन्यवाद.